bringing old school sound to the new ए shit. ठुमक लचक तिरकी तुझी चाल. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलास तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असं तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लागणारा लाईट मोशनला ओपन करायचं. मग आपल्या अशा प्रकारे जगा प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे जगा बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वप्रथम आपल्या अशा प्रकारे जगा बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एकदम बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लायनंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का तुमची लागणारी फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं. जसं मी कट करत आहे त्या स्टेपमध्ये फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसेल, मला ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे का 5.00च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे का इमोजी पीएनजी ॲडिट करून दिलेला आहे मित्रांनो. ह्या इमोजी पीएनजीला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट पण जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे काय फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का आपला फोटो वगैरे ॲड केला त्यात सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्याला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग जे का फर्स्ट फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे काय बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय फर्स्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर जे काय सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर का खाली सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट बीट मार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण आणखीन आपला बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे काही स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काही उरलेला लास्टची फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे काही बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या जे काही लास्ट उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपण मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे काही व्हिडिओ दिलेला मित्रांनो व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की तुम्हाला अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसूनच जाईल मित्रांनो. ओके, मग आपलं जे काही अशा प्रकारे जे खालच्या व्हिडिओला पण डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर मग आपलं जे अशा प्रकारे ग्रुप आहे मित्रांनो या ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. ओके, मग आपला अशा प्रकारे व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काही एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.